अडाळमध्ये गंजेचा गोरख धंदा सुरू आहे आणि प्रशासन झोपलंय का? होय, प्रश्न सरळ आहे. अडाळ गावात गांजा विक्रीचा धंदा सुरू आहे का? गावात खुलेआम गोगो विकला जातोय, पण पोलीस आंधळे झालेत का? आणि जर गोगो विक्री होत आहे तर गांजा कुठून येतो, कोण विकतोय, कोण रक्षण करतोय? भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाळ परिसरामध्ये गांजाच्या विक्रीचा गोरख धंदा जणू धुमाकूळ घालत आहे. स्थानिकांच्या मते गावात गोगो नावाचं गांजा पिण्याचं साहित्य खुलेआम विकलं जात आहे आणि हे फक्त अफवा नाही तर वस्तुस्थिती आहे, जी प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्ली बोळात दिसते. लोक म्हणतात गावात तरुण बिघडतायत, शाळेकरी मुले हाती गोगो घेत आहे आणि पोलीस मात्र मौन पाळून बसले. अरे साहेब, लोकांचा प्रश्न आहे, गांजा विक्रेते पकडले जात नाही का, की कुणाचं संरक्षण आहे त्यांना? गावकऱ्यांचा संताप उफाळून आलाय. ते म्हणतात जर पोलिसांना याची कल्पनाच नाही तर मग पोलीस स्टेशन कशासाठी? अडाळ परिसरामध्ये गांजा विक्रेते आणि गोगो विक्रेत्यांवर तातडीनं कारवाई व्हावी, या तस्करांचा पर्दाफाश व्हायला हवा आणि पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी सिद्ध करावी. आज प्रश्न फक्त अडाळचा नाही, प्रश्न आहे आपल्या भावी पिढीचा. जर असाच गोरख धंदा सुरू राहिला तर किती तरुणांचा जीव अंधारात जाईल कोण जाणे. म्हणूनच जनता विचारते, साहेब, गांजा तस्करांचा पर्दाफाश कधी होणार? तुमचं मत काय आहे या गांजा विक्रीच्या गोरख धंद्यावर? पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता साहिल राम टेके, भंडारा.